सर्व वजनाच्या बाबतीत होणारे आजार याबद्दल प्रत्येक वेळेस मी माहिती देते. कारण मला असं वाटतं की मी आरोग्य फॅमिलीमध्ये आहे. माझा परिचय म्हणजे मी संगीता लहाने नवीनसाठी आणि लातूरवरनच आहे आणि बाय प्रोफेशन गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नर्सिंग ऑफिसर या पदावर कार्यरत आहे. आज खरं सांगते मी आज MBBS डॉक्टर पण झाले असते. पण त्यावेळेस परिस्थिती नव्हती. 50,000 फीस भरण्याची परिस्थिती नव्हती. माझ्या मैत्रिणी काही सोडून गेल्या. घाटीमध्येच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद या ठिकाणी माझं ट्रेनिंग झालं. पण ट्रेनिंग चालू असतानाच माझ्या काही मैत्रिणी व माझाही नंबर लागला होता. परंतु मला सोडता नाही आलं कारण ते गव्हर्नमेंट ट्रेनिंग माझ्यासाठी फुकट होतं. परंतु तिकडे जे ट्रेनिंग होतं MBBS की तिथं 50,000 खर्च येत होता पर इयर. त्यामुळे मी नाही करू शकले. परंतु मी लोकांना निरोगी करण्याचं काम करते. आज 18 वर्ष झालं मी लोकांची सेवा करतेय. कारण मला चांगलं माहित आहे की आपण जर काळजी घेतली तर नक्कीच आपण त्या आजारापासून निश्चित कमी होऊ किंवा तो आजार आपल्याकडे येणार नाहीये. तर या आरोग्य फॅमिलीमध्ये आज 4 वर्ष झालं मी टिकून आहे. का टिकून आहे? कारण ही आरोग्य फॅमिली जी आहे खूप चांगली आहे. फक्त या आरोग्य फॅमिलीचा एकच उद्देश आहे की लोकांना आरोग्य द्यायचं, निरोगी बनवायचं, लोकांच्या चेहऱ्यावरती स्माईल निर्माण करायची आणि यामुळेच मी 4 वर्ष झालं टिकून आहे. तर याचं सर्व श्रेय माझे सीनियर, माझे कोच सचिन सर आणि मुक्ता मॅडम यांना जातं. कारण बघा यांच्यामुळेच आज आपण सर्व महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यातून एकत्र येतो, एकत्र एकमेकांना पाहतो आणि आपण आरोग्य घेतो आणि निरोगी राहतो. तर यास मला एवढंच सांगायचंय की आपण आपल्या आई-वडिलांची काळजी घेतली पाहिजे. आजकालचं जे धावपळीचं जीवन आहे ना, तर स्वतःला वेळ देण्याकडे आपण स्वतःलाही वेळ देत नाहीत. आपल्या नातेवाईकांनाही वेळ देत नाहीत. पण आपण वेळात वेळ काढायचा आहे. जीवन हे एकदाच येतं बॉस. 10-10 वेळेस येत नाहीये. तर स्वतःसाठी तर वेळ काढा. स्वतःसाठी तर तुम्ही म्हणूच नका की माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे वेळ नाही. वेळ कुणाकडेच नसतो, पण वेळ काढावा लागतो आणि आपल्या फॅमिलीसाठी पण वेळ काढावा लागतो. तर खरंच या फॅमिलीमध्ये येऊन मलाही आरोग्य भेटलं आणि आता 157 पार्टिसिपेट्स आहेत. कारण एवढ्यांनी तरी शेवटपर्यंत थांबावं. काही महत्त्वाच्या गोष्टी मला या आरोग्य फॅमिलीबद्दलच बोलायच्या आहेत. तर कालची एक घटना सांगते मी. कारण तुम्हाला म्हणते ना, मी नेहमीच आजाराबद्दल या आरोग्य फॅमिलीमध्ये माहिती देते. तर माझी आजी 105 वर्षाची आहे आणि परवाला आजीला म्हणजे मी ऑब्झर्व्ह करते माझ्याकडे सर्व फॅमिलीमधले ज्यांना हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असेल, तर ते माझ्याकडेच येतात. सगळ्यांची मी काळजी घेते. मामा असो, आत्या असो, मावश्या असो. तर आजीचं डोळ्याचं ऑपरेशन मी केलेलं आहे. 105 वर्ष वय असताना पण माझ्या आजीला बीपी नाही, शुगर नाही, काहीच नाहीये. तर हे एवढा प्रॉब्लेम नाही कारण त्यांची जीवनशैली चांगली होती आणि आज पण त्यांचे टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी असतात. म्हणून त्यांचं 105 वर्षापर्यंत त्या जगू शकतात. आणखीन पण खूप वर्ष जगणार आहेत. कारण मी त्यांची काळजी घेणार आहे. मीच नव्हे तर माझे आई-वडील, बहीण-भाऊ पण त्यांची काळजी घेतात. माझ्याकडे पण त्या 8 वर्ष होत्या माझी मुलं सांभाळण्यासाठी. तर त्यांना परवाला ते थोडंसं असं थरथरल्यासारखं वाटत होत्या. नाश्ता करत होत्या आणि थरथरल्यासारखं वाटत होत्या आणि मी ऑब्झर्व्ह करत होते. 1 तास ऑब्झर्व्ह केलं. मला कंप्लेंट काहीच केली नव्हती त्यांनी. तर मी म्हणते, की "माय असं काय करते? असं काय करते? थोडं असं-असं झाल्यासारखं, चेहरा पण थोडं असं-असं झाल्यासारखं, क्रॅम्प्स आल्यासारखं असं वाटत होतं." आणि मग थोड्या वेळानं मला म्हणे, की "संगू माझं ना थोडंसं मला असं वाटतंय, की माझ्या अंगाहून वारच जातं की काय? आणि मला थोडं असंच व्हायलंय, असं थरथरल्यासारखं व्हायलंय आणि असं वाटायलंय मी पूर्णच उडते." असं होतंय मला. कारण मी कधी सांगत नाही, पण हे मला आज असं होतंय. असं म्हणे, की मी लगेच सेंटरमध्ये बीपी ॲपरेटस असतं माझ्याकडे, ग्लुकोमीटर असतं. मी जाऊन बीपी चेक केलं, शुगर चेक केली. तर बीपी वाढलेलं होतं. माईचं 165 बीपी झालेलं होतं आणि 90 झालेलं होतं. 165/90 बीपी होतं. तर मग माझ्या लक्षात आलं, की आता हॉस्पिटल बंदच होतं. मला हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखवायचं होतं. पण मी अगोदरच माईला पटकन मी मेटाल एक्सेल 25 एमजीची टॅबलेट दिली. कारण कंप्लेन व्हायची अशी होती, की माझं हेडेक दुखतंय, माझी मान दुखते, माझं पाठ दुखते, माझ्या पाठीत पण चमकतंय आणि मला असं थरथरल्यासारखं होतंय, क्रॅम्प्स आल्यासारखे होतात, असं म्हणत होती.
मग ते दिल्यानंतर 1 तासानंतर माईला थोडस छान वाटलं आणि काल मी हॉस्पिटलमध्ये दाखवलं तर डॉक्टरनी म्हणजे त्यांचा 2D इको केला, ECG केला. तर डॉक्टरनी सांगितलं की मायनर अटॅकचं लक्षण होतं संगीता मॅडम आणि तुम्ही वेळीच त्यांना टॅबलेट दिली, वाचवू शकलात तुम्ही. त्यांनी बीपीची गोळी दिली, रक्त पातळ व्हायची गोळी दिली आणि न्यूरोलॉजिकल थोडासा प्रॉब्लेम होता त्याचीही टॅबलेट दिली त्यांना. तर मला असं वाटलं की खरंच मला माझ्या आई वडिलांनी आजीने संस्कार दिलेत आणि शिकवलं त्याचं मला चीज मी करू शकले. कारण मला खूप भारी वाटलं की नाही आणि डॉक्टरनी असं सांगितलं माईला की ही जी तुमची नात आहे ना तर तिनं तुम्हाला जीवनदान दिलंय आणि आता इथून पुढे तुम्हाला काहीच होणार नाही. फक्त ह्या टॅबलेट लाईफ टाईम चालू ठेवा. कारण आतापर्यंत 105 वर्षापर्यंत त्यांना एकही टॅबलेट नव्हती किंवा कोणताही आजार नव्हता. तर खरंच थँक यू. त्यामुळेच मला असं वाटतं की माझी फॅमिली आणि हे हार्बल लाईफची फॅमिली एकच आहे आणि तेवढंच प्रेम ह्या हार्बल लाईफच्या फॅमिलीमध्ये आहे. बघा तुम्ही सर्वजण सकाळी उठल्यानंतर सर्वजण गुड मॉर्निंग करतात. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असतो. तर रात्री मी काही या फॅमिलीबद्दल पॉइंट लिहिले आहेत. तर मला ते पॉइंट तुम्हाला सांगायचे आहेत. की सर्वजण म्हणतात ना या फॅमिलीमध्ये आल्यानंतर मला छान वाटतं. बघा पांचाळ सर म्हणतात की मला मुलगा भेटला. माधव सर हे माझा मुलगाच आहे. कुणी सचिन सरांना म्हणतं की मला पण हा माझा मुलगा आहे, माझा भाऊ आहे. म्हणजे या फॅमिलीमध्ये आरोग्यच नाही बॉस तर खूप काही गोष्टी भेटतात. त्याच्यासाठी मी काही लाईन लिहिलेल्या आहेत रात्रीला की मला ते आज असं वाटतंय की एक्सप्लेन कराव्यात असं वाटतंय. तर मी नक्कीच माझ्या तुटक्या-फुटक्या शब्दामध्ये एक्सप्लेन करते. फक्त तुम्ही ते वाक्याचा अर्थ प्रॉपरली घ्या. कारण ते जे वाक्य आहे ना, तर ते लय मनापासून लिहिलेले आहेत आणि या आरोग्य फॅमिलीमध्ये खरोखरच या गोष्टी रिॲलिटी मी काय म्हणते, की मी पहिलं वापरते आणि त्यानंतर माझा अनुभव सांगते. जे की प्रॅक्टिकली गोष्टी बदल होतो, तो मी नेहमीच सांगत असते. तर आज मला सांगायचं आहे तर मेरी हर्बल लाईफ फॅमिली प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही छानपैकी काढून घ्या. कारण प्रत्येक शब्दाचा अर्थ जर मी सांगत बसले, तर वेळ पुरणार नाही बॉस. आधीच वेळेचा अभाव आहे, वर्किंग डे आहे. तरी पण मला आज राहावलं जात नाहीये, की मला असं वाटतंय, की या फॅमिलीबद्दल काहीतरी बोलायला पाहिजे. तर यस, ये सिर्फ एक न्यूट्रिशन क्लब नहीं, ये सिर्फ एक आपली आरोग्य फॅमिली नहीं, यह रिश्तों का एक खूबसूरत संसार है. ये क्या है? एक रिश्तों का खूबसूरत संसार है। यहाँ कोई किसी का ग्राहक नहीं, यहाँ कोई किसी का अपना और किसी का परिवार है। यहाँ कोई किसी का ग्राहक नहीं, यहाँ किसी का अपना परिवार है। यहाँ कोई माँ बनकर दुलार देता है। देखो शोभा आई को हम सब माँ बोलते हैं। यहाँ कोई माँ बनकर दुलार देता है, कोई बहन बनकर हौसला बढ़ाता है और कोई बेटी बनकर मुस्कान बांटती है। ये जो बताती हूँ ना ये सब सच है। इस कॉल पे जो होता है ना यही होता है बॉस। यहाँ कोई पिता बनकर सही राह दिखाता है। यहाँ कोई पिता बनकर सही राह दिखाता है। कोई भाई बनकर हर मुश्किल में साथ खड़ा रहता है। कोई भाई बनकर हर मुश्किल में साथ खड़ा रहता है। कोई बेटा बनकर सम्मान और अपनापन देता है। यहाँ कोई बेटा बनकर सम्मान और अपनापन देता है। हर सुबह हम लोग ज़ूम पर मिलते हैं। हर सुबह हम ज़ूम पर मिलते हैं। अ, हम नींद को नहीं अपनी आलस को हराते हैं। हम नींद को नहीं जल्दी उठते हैं, नींद को नहीं हम आलस को जो अपनी बुरी आदतें है आलस को हराते हैं। वर्कआउट के हर कदम के साथ नई ऊर्जा और नया विश्वास जगाते हैं। वर्कआउट के हर कदम के साथ ऊर्जा और नया विश्वास जगाते हैं। कोई कहता है क्या कहता है? कोई कहता है आज थोड़ा मुश्किल लग रहा है। कोई नए-नए लोग जो रहते हैं इस फैमिली में तो वो बोलते हैं कि मुझसे नहीं होगा, आज थोड़ा मुश्किल लग रहा है। तो कोई कहता है कि आज थोड़ा मुश्किल लग रहा है, तो 10 आवाज़ें आते हैं। तब क्या 10 आवाज़ें आते हैं,
हम है ना, हम है ना, चलो आज भी करेंगे, हम है ना, हम है ना। ऐसा आवाज आता है, किसका आवाज आता है? कोच का आवाज आता है। हम है ना बॉस, डरो मत, करो तुम। हम है, हम आपका वजन कम करवा सकते हैं, लेकिन डरना नहीं है। और वर्कआउट करने से कोई भी नहीं, कुछ भी नहीं होता है। यहाँ सिर्फ एक्सरसाइज नहीं होती, यहाँ सिर्फ एक्सरसाइज नहीं होती, यहाँ हिम्मत भी बढ़ाई जाती है, यहाँ हिम्मत भी बढ़ाई जाती है। यहाँ सिर्फ कैलोरीज नहीं घटती, यहाँ सिर्फ कैलोरीज नहीं घटती, यहाँ निराशा भी कम की जाती है, यहाँ निराशा भी कम की जाती है। यहाँ सिर्फ न्यूट्रिशन की बातें नहीं की जाती, यहाँ सिर्फ न्यूट्रिशन की बातें नहीं की जाती, अच्छी आदतों के बीज बोए जाते हैं, अच्छी आदतों के बीज बोए जाते हैं। हर दिन थोड़ा थोड़ा सीखते हैं। क्या करते हैं हम? हर दिन थोड़ा थोड़ा सीखते हैं, फिर सीखकर दुनिया को बदलाते हैं। क्या करते हैं? नए नए कोच आते हैं, खुद का रिजल्ट निकालते हैं और दुनिया को बदलाते हैं, आरोग्य देने का काम करते हैं। जब समझो, जब इवेंट रहता है, हम किसी को नहीं जानते, किसी को नहीं पहचानते, लेकिन इस जूम कॉल पे आने के बाद क्या होता है? जब हम इवेंट में मिलते हैं, यहाँ सिर्फ हम जब हम इवेंट में मिलते हैं, एक दूसरे को नहीं पहचानते, लेकिन सब अपना ही अपना लगता है। इवेंट में मिलते हैं तो पहली बार मिले हैं ऐसा नहीं लगता, ऐसा लगता है जैसे बरसों पुराना साथ है। सच में तुम देखो, जब हम इवेंट में मिलते हैं ना, तब ऐसा लगता है कि बरसों पुरानी अपना रिश्ता है। तो ऐसा लगता है जैसे चेहरा अपना ही परिवार का है। किसी की जीत पर ताली बजाते हैं, जब रिकॉग्निशन होता है ना, तो उसके जीत पर हम ताली बजाते हैं। और किसी की हार पर हम उसे संभालते हैं। किसी की हार हुई, कोई निराश हुआ, मेरा रिकॉग्निशन होने का था लेकिन मैं क्वालिफाइड नहीं हुआ, तो किसी की जो निराशा है ना, तो उसको हम सब संभालते हैं। जो अपने कोचेस है, जो अपने अपलाइन है, तो उसको संभालते हैं। किसी के आंखों में आंसू नहीं आने देते, उन्हें पोंछने वाले भी यहाँ मिल जाते हैं। किसी के आंखों में आंसू भी नहीं आने देते, वहां पहुंचने वाले भी यहाँ मिल जाते हैं। यहाँ कोई अकेला नहीं चलता बॉस, यहाँ कोई अकेला नहीं चलता। उन्हें, यहाँ कोई अकेला नहीं चलता, ये बात हमेशा याद रखना। हर कदम पर एक साथी चलता है, किसी का अपना छोटा नहीं होता, किसी का अपना छोटा नहीं होता। हर सपने को मिलकर बड़ा बनाया जाता है। सब जन सपना देखते हैं, वो सपना पूरा ही करने का है। कोच नेमी बोलता है कि वो सपना सबको पूरा करना है, सबको पूरा करना है। हम सिर्फ वेट लॉस नहीं करते, हम आत्मविश्वास लौटाते हैं। हम वेट लॉस करते हैं नहीं करते, हम आत्मविश्वास लौटाते हैं। हम सिर्फ मसल्स गेन नहीं करते, हम जिंदगी की नई ताकत बनाते हैं। मसल्स गेन नहीं करते, जिंदगी की नई ताकत बनाते हैं। 100 साल जीने के लिए नई ताकत भी आना चाहिए। यहाँ सेहत मिलती है, यहाँ सीख भी मिलती है, यहाँ दोस्त भी मिलते हैं, और सबसे बढ़कर यहाँ एक अपना अच्छा सुंदर परिवार भी मिलता है। इस परिवार की सबसे बड़ी खूबसूरती यही है, यहाँ रिश्ते नाम से नहीं, नीयत से निभाए जाते हैं। यहाँ रिश्ते नाम से नहीं, नीयत से निभाए जाते हैं। इस परिवार के सबसे बड़ी खूबसूरती है कि ये रिश्ते नीयत से निभाए जाते हैं। यहाँ परिवार दिखावे के लिए नहीं होता, दिल से निभाया जाता है। यहाँ परिवार दिखावे के लिए नहीं होता, दिल से निभाया जाता है। तो आओ यूं ही हर सुबह साथ उठे, साथ सीखे, साथ पढ़े, एक दूसरे का हाथ थामकर मंजिल पर आसान पहुंच करे। तो एक अकेला इंसान बहुत मुश्किल में और बहुत देर में पहुंच सकता है। पता है आपको, एक अकेला इंसान बहुत मुश्किल से और बहुत देर से पहुंच सकता है, एक अकेला इंसान। लेकिन अगर हम एक दूसरे का साथ पकड़ ले, एक दूसरे के हाथ थाम ले, तो मंजिल आसान हो जाती है, मंजिल आसान हो जाती है। क्योंकि हर्बल लाइफ फैमिली की असली पहचान यही है, क्योंकि हर्बल लाइफ की असली पहचान यही है, जहाँ हर महिला
जहाँ हर महिला माँ बहन बेटी बनकर सम्मान बढ़ाती है, सम्मान पाती है। यहाँ जो सब महिला है तो सम्मान पाती है, और हर पुरुष पिता भाई बेटा बनकर अपनापन निभाता है। इस फैमिली में हर पुरुष है ना, अपना पिता बेटा बनकर सम्मान पाता है, और हर पुरुष पिता भाई और बेटा बनकर अपनापन निभाता है। यही परिवार है, यही ताकत है, यही मेरी पहचान है, और यही मेरी हर्बल लाइफ की स्वीट स्वीट फैमिली है। थैंक यू सो मच। येस येस, थँक्यू संगीता मॅम. संगीता मॅम साठी सर्वांनी क्लॅपिंग करायचं आहे, कारण की तिने त्यांच्या मनात जे भावना होत्या ते कवितेद्वारे त्यांनी ते प्रेझेंटेशन केलेलं आहे.